तर पहा, या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हेच वाक्य इंग्रजीमध्ये बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. आता बघा कसं बनवायचं वाक्य. वाक्य काय आहे? काव्या कथा लिहित आहे. आता काय करायचं आहे? पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक, डायरेक्ट शेवटच्या शब्दाला द्यायचा 2 क्रमांक. इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचे. बघा, इथं द्यायचा 3 क्रमांक, इथं द्यायचा 4 क्रमांक. आता अगोदर तुम्हाला मराठी वाक्यातला काळ सांगतो, नंतर इंग्रजी वाक्य बनवल्यावर त्या इंग्रजी वाक्यातला सुद्धा काळ सांगतो. बघा काय करायचं आहे. काव्या कथा लिहित आहे, लिहिण्याची क्रिया सुरू आहे, यालाच चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. आता वाक्य बनवूया. 1 क्रमांकाला हा शब्द लिहून घ्यायचा आहे काव्या, KAVYA, काव्या. आता 2 क्रमांकाला आहे म्हणून आहेसाठी घ्यायचं आहे इज. पण काव्याऐवजी जर इथं आय आला असतं तर मग आपण काय घेतलं असतं? ॲम घेतलं असतं. बघा, आहेसाठी. इथं जर ही, सी, इट असं जर असेल तर आहेसाठी इजच घेणार आपण. ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि इथे जर यू, दे किंवा वी असेल तर इथं घेणार आर. तर इथं काव्य आहे म्हणून इज. आता लिहित, बघा लिहिण्याची क्रिया सुरू आहे, लिहित आहे म्हणून रायटिंग, RITING, रायटिंग म्हणजेच मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. लिहिण्याची क्रिया सुरू आहे म्हणून. आणि कथा 4 क्रमांकाला आहे कथा म्हणून अ स्टोरी. तर पहा, इतक्या सोप्या पद्धतीने आपण वाक्य बनवत आहोत. तुम्हीही बनवलेलं असेल, मग तुमचंही वाक्य असंच आलं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.